नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झणझणीत तवा पिठलं. त्यासाठी तव्यावरती 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचा आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या आहे. 2 हिरवी मिरची चिरलेली घालायची आहे. 1 कांदा चिरलेला घालायचा आहे आणि थोडा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतत आलेला आहे. आता या कांद्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला घालून सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व जिन्नस मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून पाण्याला थोडी उकळी आणून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे बेसन पीठ. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया. आता थोडी या पिठल्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. असं झणझणीत तवा पिठलं तयार झालेलं आहे.